मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडीसाठी लोन घ्यायचं असेल तर एक गोष्ट तुम्हाला थांबवू शकते, ती म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर. कमी स्कोअरमुळे लोन मिळणं कठीण होतं आणि व्याजदर पण जास्त लागतात. पण काळजी करू नका. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विचारवाद चॅनलवर. मी निखिल भोसले आणि आज आपण शिकणार आहोत सिबिल स्कोअर कसा वाढवायचा, ते पण झटपट. आणि हो, शेवटची टिप खूप इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ मध्यात स्किप करू नका. सिबिल स्कोअर म्हणजे काय? हा एक नंबर आहे ज्याची रेंज असते 300 ते 900 पॉइंट्स पर्यंत, जो तुमची क्रेडिट हेल्थ दाखवतो. जास्त स्कोअर म्हणजे तुम्ही बँकेसाठी विश्वासू आहात. हा स्कोअर तुमच्या क्रेडिट कार्ड, लोन आणि बिल पेमेंटच्या हिस्ट्रीवर अवलंबून असतो. वेळेवर पेमेंट केलं तर स्कोअर चांगला राहतो, पण पेमेंट चुकवलं तर स्कोअर खाली येतो. हा स्कोअर महत्वाचा आहे कारण यावर तुमचं लोन मंजूर होतं आणि व्याजदर ठरतात. सिबिल स्कोअरवर काय परिणाम करतं? पहिलं, पेमेंट हिस्ट्री. तुम्ही वेळेवर बिल किंवा लोनचे हप्ते भरता का? दुसरं, क्रेडिट युटिलायझेशन, म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डच्या लिमिट पैकी किती खर्च करता. उदाहरणार्थ 1 लाख लिमिट असेल आणि तुम्ही 80,000 खर्चले तर स्कोअरवर वाईट परिणाम होतो. तिसरं, क्रेडिट मिक्स. फक्त क्रेडिट कार्ड नको, लोन आणि कार्डचा चांगला मिक्स स्कोअरसाठी फायदेशीर आहे. सिबिल स्कोअर कसा वाढवायचा? पहिली टिप, वेळेवर पेमेंट करा. क्रेडिट कार्ड बिल, लोनचे हप्ते ड्यू डेटच्या आधी भरा. दुसरं, कर्ज कमी करा. जास्त कर्ज असेल तर थोडं थोडं कर्ज फेडा. तिसरं, जुनं क्रेडिट कार्ड बंद करू नका. जुन्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे स्कोअर चांगला राहतो. चौथं, क्रेडिट युटिलायझेशन 30% कमी ठेवा. म्हणजे 1 लाख लिमिट असेल तर फक्त 30,000 खर्च करा. या चुका टाळा. 1. जास्त क्रेडिट इन्क्वायरी. खूप लोन किंवा कार्डसाठी अर्ज केले तर बँकांना वाटतं तुम्ही हतबल आहात आणि स्कोअर कमी होतो. 2. हाय क्रेडिट युटिलायझेशन. नेहमी लिमिट पूर्ण वापरू नका. सिबिल स्कोअर कसं चेक करायचं? CIBILच्या वेबसाईटवर, पेटीएम, बजाज फिन्सर्व सारख्या ऍप्सवर तुम्हाला फ्री स्कोअर चेक करता येईल. फ्री सिबिल स्कोअर चेक करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. महिन्याला एकदा स्कोअर चेक करा म्हणजे तुम्हाला प्रोग्रेस कळेल. चांगला सिबिल स्कोअर कसा फायदेशीर आहे? 750 पेक्षा जास्त स्कोअर असेल तर लोन सहज मिळतं आणि व्याजदर कमी असतात. पण कमी स्कोअरमुळे लोन नाकारलं जाऊ शकतं किंवा जास्त व्याज लागतं. म्हणून स्कोअर चांगला ठेवा, म्हणजे तुमच्या खिशाला फायदा होईल. तर मित्रांनो, आजचं सिबिल स्कोअरचं गुपित तुम्हाला कसं वाटलं? तुमचा स्कोअर कसा आहे? तुम्ही काय करता तो वाढवण्यासाठी? कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अशा फायनान्स टिप्ससाठी विचारवाद चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओसाठी कोणता विषय हवा हे कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.